श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 1 ते 7 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी जूनचा पहिला आता 2 आठवडा कोणते संकेत घेऊन येणार आहे? मनातील चिंता आता दूर होणार का? कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल का? प्रेम आणि कुटुंबातील नातेसंबंध अधिक मजबूत होतील की काही परीक्षा द्यावी लागेल? आर्थिक बाबतीत अचानक लाभ मिळणार का? आणि या आठवड्यात कोणती अशी घटना घडेल जी तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागवेल? चला तर मग जाणून घेऊया हा आठवडा कर्क राशीसाठी कसा राहणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी भावनिक अनुभव, नवीन जबाबदाऱ्या आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. मागच्या काही दिवसांपासून मनात सुरू असलेली अस्वस्थता आता हळूहळू कमी होईल. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडतील तर काही ठिकाणी संयम ठेवावा लागेल. या आठवड्यात तुमच्या मनातील संवेदनशीलता अधिक वाढलेली दिसेल, त्यामुळे इतरांच्या बोलण्याचा परिणाम मनावर पटकन होऊ शकतो. पण विशेष म्हणजे या काळात तुम्हाला काही अशा व्यक्तींची साथ मिळेल ज्या तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका निभावतील. घर, करिअर, पैसा आणि प्रेम या सर्व बाबतीत संतुलन ठेवणं गरजेचे राहील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळाल्यामुळे मन प्रसन्न होईल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला त्या जबाबदाऱ्या कठीण वाटतील, पण तुमची शांत विचारसरणी आणि समजूतदारपणा तुम्हाला यश मिळवून देईल. वरिष्ठ लोक तुमच्या प्रामाणिकपणामुळे प्रभावित होतील. ऑफिसमध्ये एखादे नवीन काम किंवा प्रोजेक्ट सुरू होऊ शकते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. काही लोकांना बदली, प्रमोशन किंवा नवीन नोकरीसंदर्भात सकारात्मक बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा आणि नवीन ग्राहक आणि नवीन संपर्क घेऊन येणारा आहे. विशेषतः घरगुती व्यवसाय, खाद्यपदार्थ, शेती, बांधकाम किंवा ऑनलाईन क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा मिळू शकतो. भागीदारीत काम करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवल्यामुळे छोटासा गैरसमज निर्माण होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी एखादे अडकलेले काम अचानक पूर्ण होईल आणि त्यातून मानसिक दिलासा मिळेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा सुरुवातीला थोडा खर्चिक वाटू शकतो. घरातील गरजा, आरोग्य किंवा कुटुंबासाठी अचानक खर्च करावा लागू शकतो. पण काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही, कारण पैशांची ये-जा संतुलित राहील. काही लोकांना जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. एखादा जुना व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्ही पैशांच्या बाबतीत अधिक गंभीर विचार कराल आणि भविष्यासाठी बचतीचं नियोजन सुरू करू शकता. जमीन, घर किंवा वाहनाशी संबंधित विषयांमध्ये रस वाढू शकतो. काही लोक घरासाठी नवीन वस्तू खरेदी करतील. गुंतवणूक करताना मात्र घाई करू नका. कोणत्याही योजनेत पैसे टाकण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. आठवड्याच्या शेवटी छोटा आर्थिक लाभ किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा भावनिक आणि थोडासा संवेदनशील राहील. तुम्ही मनापासून नातेसंबंध जपण्याचा प्रयत्न कराल, पण समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास मन दुखावले जाऊ शकते. त्यामुळे छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे टाळा. ज्यांचे प्रेमसंबंध सुरू आहेत त्यांच्यासाठी हा काळ नात्यातील गोडवा वाढवणारा ठरेल. जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल आणि काही ठिकाणी तुम्हाला मानसिक आधार मिळेल. जुन्या प्रेमसंबंधातील एखादी व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते, त्यामुळे मनात जुने विचार जागे होऊ शकतात. विवाहित लोकांसाठी हा आठवडा शांततेने संवाद साधण्याचा आहे. घरातील काही विषयांवर चर्चा होईल, पण शेवटी वातावरण पुन्हा प्रेमळ बनेल. जोडीदारासोबत एखादा छोटा प्रवास किंवा धार्मिक स्थळी जाण्याचे योग आहेत. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण या आठवड्यात बऱ्यापैकी आनंदी राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्या मताला महत्त्व देतील. अनेक दिवसांपासून घरात सुरू असलेले तणावपूर्ण वातावरण आता कमी होईल. आई-वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक राहील. भावंडांसोबतचे नाते अधिक मजबूत होईल. काही लोकांच्या घरी शुभ कार्य, पूजा किंवा धार्मिक कार्यक्रमाची चर्चा सुरू होऊ शकते. घरात नवीन वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. मुलांच्या शिक्षणाबाबत किंवा करिअरबाबत आनंदाची बातमी मिळू शकते. या आठवड्यात घरातील एखादी ज्येष्ठ व्यक्ती तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देईल, जो भविष्यात उपयोगी पडू शकतो. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा मध्यम राहील. मानसिक ताण आणि जास्त विचार करण्यामुळे थकवा जाणवू शकतो. झोप पूर्ण न होणे किंवा डोकेदुखीचा त्रास काही लोकांना जाणवेल. पोटाशी संबंधित त्रास, ॲसिडिटी किंवा पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वेळेवर जेवण घेणे आवश्यक आहे. जास्त तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. पाण्याचे प्रमाण वाढवा आणि नियमित चालण्याची सवय लावा. या आठवड्यात भावनिक गोष्टी मनावर जास्त घेऊ नका. ध्यान, प्राणायाम आणि देवाचे नामस्मरण केल्यास मानसिक शांतता मिळेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि एकाग्रतेचा आहे. सुरुवातीला अभ्यासात कंटाळा जाणवेल, पण योग्य नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळतील.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना नवीन मार्गदर्शन मिळू शकते. काही विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी घरापासून दूर जावे लागू शकते. ऑनलाईन शिक्षण किंवा नवीन कोर्सची संधी मिळू शकते. मित्रांच्या चुकीच्या प्रभावापासून दूर राहणे आवश्यक आहे. या आठवड्यात घेतलेला छोटा निर्णय भविष्यात मोठा फायदा देऊ शकतो. उपाय: दर सोमवारी भगवान शिवाला पाणी अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यामुळे मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. एकूण हा आठवडा कर्क राशीसाठी भावनिक स्थैर्य, नवीन संधी आणि मेहनतीचे फळ घेऊन येणारा ठरू शकतो. कामात हळूहळू प्रगती होईल, आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसेल आणि कुटुंबातील वातावरण अधिक प्रेमळ बनेल. काही ठिकाणी संयम ठेवावा लागेल, पण योग्य निर्णय घेतल्यास या आठवड्यात अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या बाजूने घडताना दिसतील. कर्क राशीसाठी हा आठवडा मनातील गोंधळ कमी करून नवीन आशा निर्माण करणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पुढे सरकतील आणि काही अनपेक्षित संधी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. कुटुंब आणि जवळच्या व्यक्तींचा भावनिक आधार मिळाल्यामुळे मन अधिक मजबूत वाटेल. आर्थिक बाबतीत सावधपणे निर्णय घेतल्यास फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी किंवा मनाला सुखावणारी भेट मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद.